काय सांगाल उभाटा गटातून इतकी वर्ष निष्ठेचं काम करूनही तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही, नेमकं काय कारण? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये गेले 20 वर्ष कंटिन्यू कार्यरत पक्षासाठी, संघटनेसाठी, तसेच जे मागील काळामध्ये विधानसभा असो, लोकसभा असो, परत आता नगर परिषद, नगरपालिकेचे इलेक्शन झाले, त्या इलेक्शन मध्ये पण खूप प्रमाणात एक निष्ठेने काम केलं. पण इथून पुढच्या काळामध्ये आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये ज्या रीत्या तिकीट वाटप झालं, निष्ठेला न्याय भेटलेला नाही, पैशापुढे निष्ठा हरली, ही याची जरा खंत आहे आम्हाला. आम्ही माझ्या वयाच्या कमी 15व्या वर्षापासून मी शिवसेना या पक्षाला मानतो. आमचे मामाश्री सुभाषराव मांडेकर यांच्या मार्फत मी शिवसेना पक्षात कामलो. आमच्या नाणेकरवाडी गावात आमचे कैलासवासी दशरथ भाऊ नाणेकर असो, तसेच बाळासाहेब नाणेकर असो, यानंतर या गावामध्ये कोणीही सैनिक नव्हता. या पडत्या काळामध्ये नाणेकरवाडीमध्ये शिवसेना, आमचे बंधू रावसाहेब बाबू नाणेकर, तसेच मी स्वतः गणेश विठ्ठल नाणेकर, आम्ही शिवसेना सांभाळण्याचं काम केलं. 20 वर्ष काम करत असताना शिवसेनेमध्ये प्रत्येक घटका असो, शेतकरी असो, कामगार वर्ग असो, तसेच सर्वच गावातील निराधार व्यक्ती असो, यांच्यापर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम केला. तसेच शिवसेनेमध्ये काम करत असताना प्रत्येक शिवसैनिकांना न्याय द्यायचा कार्यक्रम केला. तसेच इथून पुढच्या काळामध्ये ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होणार आहे, पैशापुढं निष्ठा हरली तर खरंच आहे. त्या अर्थाने आता जी उमेदवारी मी शिवसेना धनुष्यबाणातून घेतली आहे, त्याचा पूर्ण उपयोग जिल्हा परिषद गटातील सर्व घटकातील शेतकरी कुटुंबीय असो, कामगार वर्ग असो, विद्यार्थी वर्ग असो, शेतकऱ्यांसाठी भरपूर प्रमाणामध्ये योजना आहे, त्या योजना राबवण्याचा प्रयत्न करणार. तसेच कामगार वर्गांसाठी भरपूर प्रमाणात मोठं औद्योगिकरण आहे. औद्योगिकरण करण्यात खूप प्रमाणात कंपन्या आहेत. तसेच गणेश, आज आपल्याला मशालीच्या चिन्हासाठी आपण खूप म्हणजे मतदारसंघामध्ये प्रचार केला, प्रत्येक ठिकाणी फिरले, परंतु आपल्याला पक्षाने मशाल चिन्ह न दिल्यामुळं आपण धनुष्यबाण आहे, त्याबद्दल आपल्याला काय बोलायचं? नाणेकरवाडी म्हाळुंगे जिल्हा परिषद गटात काम करत असताना गेली 8 वर्ष मी कंटिन्यू उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून कार्यरत आहे. पण आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून उमेदवारीसाठी इच्छुक होतो. या पक्षात काम करत असताना गेली 20 वर्ष काम केलं. पण आता सध्या ज्या टायमाला उमेदवारी देण्याची वेळ आली, त्या टायमाला जे काही पक्षश्रेष्ठी असतील, कोणाचं नाव घेत नाही, पण या लोकांनी उमेदवाराची गणना पैशात केली. उमेदवार हा किती निष्ठेचा आहे आणि किती कार्यरत आहे याची पडताळता न करता त्यांनी पैशाची आज धरली आणि पैसे पुढं निष्ठा हारली, हे असं याच्यातून दिसून आलं. त्यामुळं मी जो निर्णय घेतला, जिल्हा परिषद म्हाळुंगे गटातील सर्व उमेदवार असो, आमच्या सोबतचे खरावाडीतील अनुसूचित जातीचा उमेदवार असो, परत म्हाळुंगे गणातील सर्वसाधारण महिलाही उमेदवार असो, आम्ही जो निर्णय घेतलाय त्या निर्णयामध्ये आम्ही ठाम आहे. आम्हाला जिल्हा परिषद गटाचा विकास करायचा आहे. यासाठी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना धनुष्यबाण या पक्षात प्रवेश केला आणि इथून पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद गटातील सर्वच बंधू भगिनी यांच्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात काम करणार आहे. आज थेट मतदारांना एक संदेश द्यायचा झाला तर काय द्या?
खर तर इथून मागच्या काळामध्ये ठाणेकरवाडी मालवणी जिल्हा परिषद गटात तुम्ही पाहिलं ज्या प्रमाणात कार्यरत होतो आणि ज्या प्रमाणे काम इथून पुढच्या पण काळात काम करणार आहे. माझा जनतेला हाच माझा एक अधिकाराने बोलतो की हाच माझा निर्धार आहे. इथून पुढच्या काळामध्ये मी जे काम करणार आहे त्यासाठी मला साथ द्या. तुमची साथ सर्व जिल्हा परिषद गटाचा विकास हेच माझं ध्येय आहे आणि यासाठीच मी या इलेक्शन मध्ये उतरलेलो आहे. मी सर्वांना विनंती करतो, माझं चिन्ह हे धनुष्यबाण असणार आहे. धनुष्यबाणाला मतदान करून मला विजयी करा, विकासाला विजयी करा ही विनंती. धन्यवाद. रामकृष्ण हरी.